सातपुते या ठिकाणी महत्त्वपूर्ण शिवसेनेची बैठक पार पडते, काय सांगा त्या बैठकीबद्दल? आज बैठक घ्यायचं कारण एकच की आम्हाला दोन्ही पक्षाकडं ऑफर आहे. तर आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना, तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलवून की बाबा आपल्याला आज जायचं आहे कुणा सगळं. तर सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकच मत आलं की आपल्याला तुतारी संघ जाणं योग्य पडेल. BJP जवळ घेतं आहे, कामापुरता वापर करून घेतं आहे, सोडून देतं आहे, असं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे. तर आज संध्याकाळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची पक्षातली बैठक आहे. त्या अनुषंगानं आज संध्याकाळी चर्चा होईल. वरिष्ठ काय निर्णय घेतील त्या दिशेनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, जे वरिष्ठांचा निर्णय असेल ते आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. शिंदे साहेबांना जसा आदेश दिला आहे तसा आदेश खाली येणार. त्या आदेशानं आपल्याला जे आपली संपर्क प्रमुख असतील, शहाजीबाबा असतील, प्रताप सर नाईक साहेब असतील, आपल्या माळशिरस तालुक्यावर भरत शेठचं बी बऱ्यापैकी लक्ष आहे. शेठचं बी वर्ण यंत्रणा चालू आहे. उदय सामंतचं लक्ष आहे. उदय सामंतनं बी सगळीकडे चर्चा केलेली आहे. जिथं आपल्याला मान सन्मान मिळेल त्या पक्षाशी आपण जायला तयार आहे. आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय कोणकोणते झाले किंवा आपले शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार काय असतील? इच्छुक उमेदवारांची यादी घेतली. वरिष्ठांपाशी मी त्या आज संध्याकाळी ठेवणार आहे. इच्छुक उमेदवाराला मी सांगितलं आहे तुमची नावं तिथं आज देतो. तिथं काय चर्चा होईल तिथून लगेच सगळ्याला फोन करतो. जर ठरलं त्यांना जर म्हणली इच्छुक उमेदवाराला घेऊन या तर इच्छुक उमेदवार आज घेऊन आम्ही जाणार आहे. आणि आज कोणावर आहे? सोमवार आहे. मंगळवारी आम्ही फॉर्म भरायची तयारी शिवसेना शिंदे गटाने केलेली आहे. युतीतून चर्चा करत असताना शिवसेनेला किती जागा मागत आहात या तालुक्यात? आम्ही 3 जिल्हा परिषद, 6 पंचायत समिती. कुणासोबत? BJPच्या कानावर घातलं होतं आम्ही. तुतारीवाल्यांना बी सांगितलेलं आहे. पण BJPवाली आज बसू उद्या बसू वेळ मारोपणा करतात. त्याच्यासाठी आपल्याला दिवस राहिल्यात थोडं. विनाकारण आपल्याला करू धरू पालकमंत्र्यासंग चर्चा करू, ह्याच्या संग चर्चा करू. राम सातपुते 2-3 बैठका झाल्या तर ठाम निर्णय त्यांना काय आपल्याला दिलेला नाही. आपल्याला डावलून ती दुसऱ्याला महत्त्व द्यायला लागल्यात. त्यासाठी सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्याला त्यांच्या संग जायचं नाही. उद्या नाही कोणी घेतलं तरी आपण स्वतंत्र लढायची आपली तयारी आहे. म्हणजे जवळपास तुम्ही युतीतून चर्चा सकारात्मक झाल्यास शिवसेना सोबत लढण्याची तयारी असेल? हो, युतीतून जर झालं पण कार्यकर्त्यांचं मत आहे BJP संघ जायचं नाही. एक वेळेस गप बसायचं राहील, गप बसू, तुतारीचा प्रचार करू, पण BJP संघ जायचं नाही असं ठाम कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि कार्यकर्त्यांना सोडून मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. आपण या तालुक्यामध्ये शिवसेना उमेदवारांची निवडणूक लढवत असताना या ठिकाणी प्रचार यंत्रणा कशी असेल या तालुक्यामध्ये? एकदम बेस्ट प्रचार यंत्रणेला 1-2-3 मंत्री. आमचं तर आग्रह असा राहील की एक सभा शिंदे साहेबाची माळशिरस तालुक्यात अकलूज इथे लावायची आमची तयारी आहे. आम्ही तसं निरोपसुद्धा दिलेला. एक सभा शिंदे साहेबांनी ती घेतली पाहिजे. उदय सामंत, भरत शेठ, संजय शिरसाट, प्रताप सर नाईक आम्ही यांच्या सगळ्यांच्या कानावर घातलेला आहे. एकंदरीत सर्वत्र पाहिलं तर भारतीय जनता पार्टी 16वरती सर्वत्र जागा लढवते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रवादी वेगवेगळ्या होत्या तसंच राज्यामध्ये आता दोन्ही राष्ट्रीय एकत्रित येत आहेत. म्हैसाळ तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत आहेत. दोन्ही शिवसेना तुतारीसोबत येतील का? येतील की. त्यांना सन्मानजनक वागणूक जर दिली तर आम्ही त्यांच्याशी जायला तयार आहे. त्यांचं आमची चर्चा झालेली आहे. त्यांना बी वरिष्ठ लेवलनं काम चाललेलं आहे. BJPला काय वाटायला लागलं आहे की कुणालाच संघ घ्यायचं नाही, की स्वतंत्र लढल्यावर काय होतं आहे, स्वतंत्र लढल्यावर त्यांना बी काय होतं आहे काय नाही ते कळलं. आलं का लक्षात? त्यांना दुसऱ्या पक्षाचं काहीसुद्धा घेणं देणं पडलेलं नसतं आहे. जरी पक्ष जवळ घेतला तरी सन्मानजनक ती वागणूक देत नाही ती, त्यांची कार्यकर्ते देत नाही ती. कारण का त्यांचीच गर्दी एवढी असते की दुसऱ्या पक्षाला जायला तिथं जागाच नसते. त्याच्यामुळं मी सुद्धा स्वतः त्यांच्यावर नाराज आहे. त्या दिवशी अकलूजला पत्रकार परिषद झाली. अकलूजची नगर परिषद झाल्यावर मी शिवसेना शिंदे गटाचा तालुका अध्यक्ष असूनसुद्धा मला मागं उभं राहायची पाळी आली. आज अकलूजचा शहर अध्यक्षाला खुर्ची आहे पण तालुका प्रमुखाला खुर्ची दिली नाही. तरी आपलं जाऊ द्या, आम्ही म्हणलं वेळ मारत नेली पण त्यांच्यावर कुठला प्रभाव पडत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यावर पूर्ण नाराज झालेलो आहे. आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही. आम्ही वरिष्ठांना सुद्धा सांगितलेलं आहे. वर्ण जरी आदेश आला तरी आम्ही युती करणार, आमचं ठाम मत झालेलं आहे.
आता युती करत असताना कोणकोणत्या जागांवरती शिवसेनेने दावा टाकलेला आहे? आता शिवसेनेचं दहेगाव गट आहे, फोनशरस गट आहे, पिलीव एक गट आहे आणि लवंग गट एक आहे. आमचं मत असं आहे, पिलीव लवंग, दहेगाव फोनशरस, दहेगाव फोनशरस गट जिल्हा परिषद पंचायत समिती ती गणगट आम्हाला सोडलं पाहिजे आणि पिलीव गट बी गणगट आम्हाला सोडलं पाहिजे. आणि बाकीच्या ठिकाणी पंचायत समिती आता वेळापूर एक असेल, वेळापूरला एक आमचा उमेदवार चांगला आहे, मतदान चांगलं आहे, शिवसेनेला मानणारा वर्ग चांगला आहे. दहेगावला असेल, फोनशरसला असेल, आमच्याकडे सुद्धा उमेदवार चांगल्या ताकदीचे आहेत.